नमस्कार, मी प्रवीण चिंतामणी कांबळे, स्थानिक सेक्टर 4. मी समाजसेवेची कामं करतो. आपल्या प्रभागामध्ये तक्रारी घेऊन जातो. तक्रारी घेऊन जात असताना या जी विभागात जे सहाय्यक अधिकारी आहेत श्री सुनीलजी काटोळे साहेब, यांच्याकडे मी वारंवार तक्रारी केल्यात. आपल्या प्रभागातल्या खूप अनेक गोष्टी त्यांच्याजवळ घेऊन गेलेलो आहे की या गोष्टी साहेब आपण कधी कराल. तर आज हे उपोषणाची वेळ अशी आली की माझी कुठलीही कारणं यांच्याकडून दुरुस्त झाली नाहीत व माझं प्रभाग हे पूर्ण असुरक्षित आहे असं मी सांगतो. त्यामुळे मी हे अन्नत्याग उपोषण घेतलेलं आहे. जर माझ्या प्रश्नांना वळण नाही लागले तर हे उपोषण चालू राहील. माझ्या उपोषणाचं कारण हेच आहे की आपण जर व्यवस्थित या प्रभागाची सुरक्षा करत नसाल तर आपण या सहाय्यक आयुक्त पदाचा राजीनामा द्या किंवा आयुक्त महोदयांना मी हे सांगेन की आपण यांना निलंबित करावे व हे अतिक्रमण विभागातले जेवढे अधिकारी आहेत जे लूट करतात प्रशासनाच्या नावाखाली, डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाखाली, या कायद्यांच्या नावाखाली ही जी लूट चालू आहे या लुटीला थांबवण्यासाठी हे आज आंदोलन आहे आणि हे आंदोलन माझं चालूच राहील जोपर्यंत आम्हा सर्वांना न्याय मिळणार नाही. प्रभागामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून असणारे उद्यान आहेत. आज उद्यानामध्ये आमच्या इकडली भागामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या रहदारीच्या ठिकाणी उद्यान असल्यामुळे आनंदित आहे. उद्यानामध्ये आमच्या सुरक्षित नाही त्यांची लहान मुले आज त्या उद्यानात रहदारीच्या ठिकाणी उद्यान असल्यामुळे आनंदित आहेत, पण त्यांची असुरक्षित नाही दिसते. त्यांची लहान मुले आज त्या उद्यानाबाबतची एक तक्रार आहे. फिरतात तोंडावर आहे, असुरक्षित आहेत. आज खड्डे सुद्धा आमच्यामुळे उद्यानाबाबतची एक तक्रार आहे. प्रमाणात तोंडावर आहे तर मध्ये बघा आहे अतिक्रमण चालू आहे प्रभागामध्ये आणि प्रचंड प्रमाणात श्री काटोळे साहेबांनी की अतिक्रमणाला थांबवण्यासाठी आम्हाला फेटाळून लावले. श्री काटोळे साहेबांनी कुठल्याही प्रकारे कुठलीही दखल न घेता आम्हाला फेटाळून लावले. त्याकरिता आम्ही उपोषण घेऊ. आमचं पुढचं पाऊल हेच असेल की आम्ही हे उपोषण चालू ठेवू जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही. आम्ही प्रशासनाकडे पाऊल हेच अपेक्षा की आम्ही आणि प्रशासन जर आम्हाला न्याय चालू ठेवू जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही. आम्ही प्रशासनाकडे हे लोकांना नको आहे आणि हे प्रशासनाला आम्हाला न्याय देत नसेल, प्रशासन आम्हाला मदत करत नसेल तर या प्रशासन हे लोकांना नको आहे. अशा प्रशासनाला